माणसाला जीवाला जर सुख पाहिजे असेल तर देवाशिवाय सुख देणारं दुसरं कोण आहे? आपला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे. पण हे प्रमाण डोळ्यासमोर ठेवूनही मी आपल्याला सांगतो, देव सुद्धा आपलं गोमट करत नाही. तुम्हाला पटणार नाही माझी भाषा, पण तरी सांगतो. त्याचं कारण सांगायचं झालं तर दोन कारण. एक सांगतो, पहिलं कारण खरं सांगू, देव आपलं गोमट करत नाही कारण देवाला अजून आपला पत्ताच नाही. देव ओळखत नाही हो, आपल्याला ओळखत नाही. तुम्ही विचार करा ना, 4थ्या अध्यायामध्ये भगवान आपण अवताराला का येतो हे सांगताना काय म्हणतात? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. काय काम आहे? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. हे देवाचं काम म्हटलंय ना देवाने. मग म्हणजे याचा अर्थ असा आहे की देव आला तर फार सज्जना करता येतो, नाहीतर दुर्जना करता येतो. म्हणजे भगवान अवताराला आले तर मारुतीराया करता तरी येतील, नाहीतर रावणा करता तरी येतील. आले तर राधे करता तरी येतील, नाहीतर कंसा करता तरी येतील. आले तर प्रल्हादा करता येतील, नाहीतर हिरण्यकश्यपू करता येतील. मग मला आपण असं सांगा, आपण मारुतीराय का रावण? माझा मुद्दा सरळ आहे ना. भगवान जे बोलले त्याच्याच आधारानं मी बोलतोय ना. आपण मारुतीराय का रावण? बरं जाऊ द्या, मला माहिती आहे, पण जाऊ द्या. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. जाऊ द्या, बाकीचं जाऊच द्या. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कीर्तनकारा सकट आहे ताकद कोणाची? नाही ना महाराज, नाही. कोणी हात वर करून सांगत नसतं मी, आणि सांगूही नाही. कारण काय असतं, जो खरा सज्जन असतो ना तो कधी हात वर करून म्हणत नाही मी सज्जन आहे म्हणून. आणि जो हात वर करून मी सज्जन आहे याची जाहिरात करतो, याच्या एवढा दुर्जन या जगात दुसरा कोणी नसतो. लक्षात ठेव. सज्जन कोण आहे? हात वर करा म्हणलं तर कोणी करत नाही. जाऊ द्या की द्या सोडून. आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा. दुर्जन नाही ना, कोणी करत नसतं. कोण स्वतःला दुर्जन म्हणून घेईल? कोण दुर्जन? अरे तुम्ही दुर्जन असता तर कीर्तनाला आला असता काय? कीर्तनाला आला असता काय? अरे आम्ही आळंदी पंढरपूरची वारी करतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, एकादशीचं व्रत करतो, आम्ही दुर्जन आहे काय? आम्ही दुर्जन आहे का? नाही ना. पण ज्या आळंदी पंढरपूरला जाऊन आम्ही स्वतःची सात्विकता सिद्ध करत असतो, त्या आळंदी पंढरपूरला जाताना वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातो, हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे? हे तरी सांगा एकदा. एवढं तरी सांगा. निदान वारकऱ्यांनी तरी. खोटं कोणीच वागू नये हो, पण वारकऱ्यांनी. मला काही महाराज गाथा पाठ नाही, प्रवीण महाराज मला गाथा पाठ नाही, प्रकाश महाराज मला ज्ञानेश्वरी पाठ नाही, बरं गुरुजी पाठ नाही मला काही. पण तुम्हाला पाठ असली तर मला सांगावं की असा काही अभंग आहे का गाथ्यामध्ये की अर्ध्या तिकिटात पैसे वाचवून आल्याशिवाय पंढरपूरचा देव भेटत नाही, असा गाथ्यामध्ये अभंग आहे का? आणि ते अर्धे पैसे वाचवून काय सोन्याची कौलं घालायची आहेत घरावर? कशा करता खोटं वागावं माणसाने? मग आम्ही सज्जन का दुर्जन हा प्रश्न मला विचारायचा. तुम्ही कसलंच उत्तर देणार नाही का? मी आपल्याला त्याचं कारण सांगतो. अडचण काय झाली आहे, सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. याच्यामध्ये आपण आहे, बरोबर आहे का? सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते. कसं जमेल? आम्ही धड सज्जन नाही आणि धड दुर्जन नाही. आणि परमात्मा तर म्हणतात मी आलो तर सज्जनाच्या रक्षणा करता येतो, नाही तर दुर्जनाच्या निर्दालना करता येतो. आम्ही दोघही नाही. मग भगवंताला अजून आपला पत्ताच नाही. आणि जो आपल्याला ओळखतच नाही तो आपलं काय गोमट करेल? काय म्हणून गोमट करेल? गोमट करत नाही. का करत नाही? मी सरळ कारण दुसरं सांगतो आपल्याला. कारण परमात्मा आपल्याला ओळखत असता तर गोष्ट वेगळी, परमात्म्याला आपल्या कल्याणाची तळमळ नाही हो. कारण तो सगळ्या सुखदुःखाच्या पलीकडचा आहे.
तो सगळ्या जीव चेतन पदार्थाच्या पलीकडे आहे. सगळं जड चेतन जे जग भरलेलं आहे त्या जगाच्या अतीत परमात्मा आहे. तो जगाला ओळखत नाही, तो जीवाला ओळखत नाही, कारण जीव स्वरूपात तोय, जग स्वरूपात तोय, तो व्यापक आहे, तो एक आहे. आणि तो एक आहे म्हटल्यानंतर स्वभिन्न पदार्थाची उपलब्धी जर त्याला होत नसेल तर तो कुणाच्या कल्याणाची काहीही भूमिका तो घेत नाही, कुणाच्या कल्याणाची खटपट तो करत नाही. मग काय केलं पाहिजे? मग तुकोबारायांनी ओळखलं की आपण संसाराकडे गेलो तर संसार गोमट करत नाही का? जड आहे म्हणून. चेतन आहे म्हणून जीवाकडे गेलो तर जीव आपलं गोमट करत नाही का? तर परिपूर्ण नाही म्हणून. मग चेतनन परिपूर्ण असणाऱ्या देवाकडे जाऊन प्रार्थना केली, आमचं गोमट करा. तर तुकोबाराय म्हणतात परमात्मा आमचं गोमट करत नाही का? तर त्याला आमच्या कल्याणाची तळमळ नाही म्हणून. मग तुकोबारायांनी ओळखलं की आपलं गोमट मागायचं असेल तर असं स्थान शोधलं पाहिजे की जिथं चेतनताई आहे, जिथं परिपूर्णताई आहे आणि जिथं तुमच्या माझ्या कल्याणाची तळमळही साठवलेली आहे, अशा ठिकाणी जाऊन मागितलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय देवासमोरून बाहेर पडले, संतांसमोर येऊन उभे राहिले आणि तुकोबारायांनी संतांना प्रार्थना केली. आता तुम्ही संतांसमोर जाऊन उभे राहिले आणि तुकोबारायांनी संतांना प्रार्थना केली. आता माझा मुद्दा इथं होता. आता शब्द कधी वापरला जातो? शास्त्रांनी 3 अर्थांनी त्याचं काही चिंतन करू. तुकोबारायांनी दिलेला नवीन अर्थ आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा आपल्या कल्याणाच्या सगळ्या आशा या मावळतात आणि एका ठिकाणाहून कुठेतरी आशेचा किरण दिसायला लागतो, तिथं आता शब्द वापरावा लागतो. विठ्ठला बघा ना, विचार करून. मनुष्य सगळीकडे फिरून येतो, बँकेत जातो कर्ज मिळत नाही, पतसंस्थेत जातो मिळत नाही, सासूरवाडीला जातो तिथं तर दारातच उभं करत नाही. काय चुकलं काय? नाही ना? हां, मला सांगत चला चुकत असलं तर. हां, इकडं जातो तिकडं जातो, पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो, सावकाराकडे जातो, वाढीव व्याजानं पैसे मागतो, कुठंच पैसे जेव्हा मिळत नाहीत तेव्हा सगळीकडे अपयश पदरात घेतो आणि अत्यंत जीवलग मित्राच्या घरी जाऊन त्याला सांगतो, बाबा सगळीकडे पैशाचा प्रयत्न केला, कुठेही मिळाले नाहीत, आता फक्त तुझी अपेक्षा आहे.
तसं जगाकडे जा, जीवाकडे जा, देवाकडे जा, कुठंही आपलं गोमट होत नाही. आता तुम्ही कृपावंत. आता फक्त संतच असे की जे आमचं कल्याण करू शकतात, आमचं गोमट करू शकतात. देवाला जे गोमट करता येत नाही ते संत महात्मे करतात. कारण संत चेतन आहेत, संत परिपूर्ण आहेत आणि संतांच्या अंतःकरणात आमच्या हिताची तळमळ आहे. मी आपल्याला सरळ सांगतो, विचार करा. मगाशी आपण बोललो, भगवान म्हणतात परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृता. भगवंताला सज्जन आणि दुर्जनाशिवाय माहीत नाही. पण मला सांगा, या जगामध्ये सज्जन आणि दुर्जन यांना सोडून तिसरा वर्गच नाही का? जगात सगळे सज्जनच आहेत, सगळे दुर्जनच आहेत का? मधला वर्गच नाही का? आहे ना. कुणाचा? आपला. आपला आहे ना. काही काही वेळेला सज्जन, काही काही वेळेला दुर्जन. वेळ प्रसंगानुसार, वेळ प्रसंगानुसार. आम्ही दुर्जन आहोत असं मला म्हणायचं नाहीच आहे, पण आपण सज्जन नाही आहोत असंही मला म्हणायचं नाही. ऐका ना, कसं वेळ मनुष्य. मी उदाहरण देतो आपल्याला. समजा आपण रस्त्याने चाललोय, मला आपण उत्तर द्या. समजा आपण रस्त्याने चाललोय, रस्त्यावर दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या. एक रामाची आहे, एक रावणाची आहे. कोणती उचला? रामाची उचला. मी पण रामाची उचलली असते. आता पुढे ऐका. आपण रस्त्याने चाललो, दोन मूर्त्या पडलेल्या दिसल्या. एक रामाची, एक रावणाची. रामाची मूर्ती दगडाची आहे, रावणाची मूर्ती सोन्याची आहे. कोणती उचलता? कुठे गेली सज्जनता मगाची? आम्ही रामाची मूर्ती उचलू. कुठे गेली सज्जनता? मला सांगा ना. अरे मनुष्य आपल्या स्वार्थानुसार आपली सज्जनता, आपली दुर्जनता, आपला सत्वगुण, आपला रजोगुण, आपला तमोगुण हा त्या परिस्थितीनुसार प्रबल होत राहतो. महाराज लक्षात घ्या. आपण आम्ही धड सज्जन नाही, धड दुर्जन नाही. आम्ही मध्ये अडकलो आणि मधल्याचा विचार देवाला करता आला नाही. म्हणून देव जेव्हा आपल्या निजधामाला परत निघून गेले, तेव्हा देवाने हा विचार केला की केलं काय आपण खाली जाऊन? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. मग देवाच्या लक्षात आलं, अरे सज्जन आणि दुर्जन सोडून मधला एक वर्ग आहे, त्या वर्गाकरता आपण काही केलं नाही ना, काही केलं नाही ना. मग चला त्या वर्गाकरता परत काहीतरी करू. आणि भगवान निघाले आणि भगवंताच्या लक्षात आलं, पुन्हा जर देव म्हणून, भगवान म्हणून आपण जाऊन काही प्रयत्न करू तर पुन्हा भगवान म्हणल्यावर तेच गळ्यात पडेल, परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृता. मग देवाने ठरवलं, देव म्हणून जाता येणार नाही. मधल्या वर्गाकरता काही काम करायचं असेल तर देवाने असं ठरवलं की असा अवतार धारण केला पाहिजे की आपलं देवत्व तर न सुटलं पाहिजे, पण दिसायला आपण सामान्य माणूस दिसलं पाहिजे. आपलं देवत्व तर नाही सुटलं पाहिजे, पण दिसायला माणूस दिसलं पाहिजे. आणि विचार करून देवाने जो अवतार घेतला त्याला म्हणतात संत. असायला देव आणि दिसायला माणूस. म्हणून संत म्हणून जेव्हा परमात्मा अवताराला आले, त्यावेळेला त्या संतांच्या रूपामध्ये त्या संतांनी ना सज्जनाचं नाव घेतलं ना दुर्जनाचं नाव घेतलं. अवतार तुम्हा, अवतार कारण उद्धरावे कोण? जन, जड, जीव. याच्यामध्ये सज्जनाचं नाव आलं का दुर्जनाचं? सांगा.
सज्जनही नाही दुर्जनही, सज्जन आणि दुर्जन याच्या मध्ये अडकलेले हे तिघे जन जड जीव यांच्या उद्धाराची तळमळ अंतःकरणामध्ये बाळगून संत येत असतात. ऐका, संत तेवढ्या करता येतात. म्हणून ज्ञानोबारायांनी हरिपाठ सांगितला जनाचा उद्धार, ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद वदवला जीवाचा उद्धार, आणि ज्ञानोबारायांनी भिंत चालवली जडाचा उद्धार है ना. उद्धरावे जन जड जीव, आपल्या हिताची तळमळ आहे, परिपूर्णता आहे आणि चेतनता आहे. म्हणून तुकोबाराय संतांच्या समोर जाऊन उभे राहिले आणि संतांना प्रार्थना केली, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, काय पाहिजे गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. तुकोबाराय संतांना प्रार्थना करतात, माझं गोमट करा. एक महत्वाचा विषय तेवढा सांगून आवरतो. गोमट करा, गोमट करा म्हणजे काय करा? गोमट करा म्हणजे काय? गोमट शब्दाचा अर्थ काय? कल्याण करा, आमच्या जीवनाची धन्यता करा, याला म्हणतात गोमट करा. कल्याणाची अपेक्षा सगळ्यांची आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण अडचण ही आहे की कल्याणाची अपेक्षा जरी सगळ्यांची असली तरी कल्याणाच्या कल्पना मात्र सगळ्यांच्या वेगळ्या. कुणाला पैसा मिळण्यात कल्याण वाटतं, कुणाला संतती होण्यात कल्याण वाटतं, कुणाला सत्ता मिळण्यात कल्याण वाटतं, कुणाला आयुष्य मिळण्यात कल्याण वाटतं, कुणाला कपडा लत्ता मिळण्यात कल्याण वाटतं, कुणाला कीर्तनामध्ये पंख्याखालची जागा मिळण्यात कल्याण वाटतं है ना. असं होतं की नाही? जिथे जिथे ज्या ज्या परिस्थितीमध्ये आम्हाला सुख मिळतं तिथं तिथं त्या त्या परिस्थितीत मनुष्य कल्याण मानत असतो. गोमट करा म्हणजे नेमकं काय करा? मला ज्याच्यामध्ये कल्याण वाटतं त्याला तुम्हाला वाटेलच असं नाही ना. तुम्हाला ज्याच्यामध्ये गोमट वाटतं मला वाटेलच याचा नियम आहे काय? नाही ना. प्रत्येकाची गोमटेपणाची कल्पना वेगळी आहे, प्रत्येकाला गोमटेपणाची अपेक्षा आहे, हे खरं आहे. पण गोमट म्हणजे काय असं विचारलं तर प्रत्येकाने सांगितलेले अर्थ वेगवेगळे आहेत. सगळे एक अर्थ कसा सांगतील की याच्यात आम्हाला गोमट वाटतं असं कोण म्हणेल? मग वयानुसार बदलतं, काळानुसार बदलतं, देशानुसार बदलतं, बुद्धीनुसार बदलतं, अवस्थेनुसार बदलतं. हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. बाकीचं प्रत्येकाला वेगवेगळी गोमटेपणाची अपेक्षा आहे. मग गोमट करा, गोमट करा, गोमट करा म्हणजे नेमकं करा काय? काहीतरी एक अर्थ सांगा ना. बरं, तुकोबारायांनी या अभंगामध्ये गोमट करा एवढंच म्हणून प्रार्थना केली. गोमट म्हणजे काय याचा अर्थ तुकोबारायांनी अभंगामध्ये कुठं सांगितलं नाही. सगळा चारी चरणाचा अभंग आपण बघून घ्या. याला गोमट म्हणतात असं तुकोबारायांनी कुठं सूचित केलं का? नाही. नुसती प्रार्थना केली, गोमटे ते करा माझे. अरे पण गोमट म्हणजे काय सांगा, कसा अर्थ करायचा? थोडासा विचार सांगतो, उदाहरण सांगतो, वेळेच्या मर्यादेत संपवतो. गोमट म्हणजे काय जरी तुकोबारायांनी सांगितलं नसलं तरी सुद्धा बऱ्याच वेळेला शब्दाचे अर्थ करण्याचं एक शास्त्र आहे. बऱ्याच वेळेला सगळे शब्द आपल्याला अपेक्षित असणाऱ्या अर्थाने प्रकट होतातच असं नाही. आता याची उदाहरणं खूप सांगतो मी, आपल्याला खूप सांगतो. एखादा लहान मुलगा आहे, शाळेमध्ये पहिला आला, प्रगती पुस्तक घेऊन घरी आला, बक्षीस मिळालं ते घेऊन घरी आला. घरी आल्यावर आईला कौतुक वाटतं की नाही? अरे मुलगा पहिला आला, शाळेमध्ये वर्गामध्ये पहिला आला, चांगले गुण पडले. मग आई त्याला जवळ घेते, डोक्यावरून हात फिरवते, त्याला सांगते अरे बरं झालं बाबा पहिला आलास, तुला काही गोड देते, अमुक करते तमुक करते. त्याला जवळ घेते आणि त्याला जवळ घेऊन म्हणते किती शहाणा रे, अभ्यास केलास म्हणून पहिला आलास, बाळ माझं शहाणं आहे. शहाणा असा शब्द मुलाकरता ती बाई वापरते. शहाणा शब्दाचा अर्थ काय? हुशार. शहाणा असाच शब्दाचा अर्थ आहे, मान्य आहे. मग मुलगा म्हणतो आई बघ मी आलो ना पहिला, मी तुम्हाला म्हणाली होतीस की पहिला आल्यावर सायकल घेऊन देईन म्हणून, मग आता सायकल घेऊन दे. मग ती आई म्हणते अरे बाबा येऊ दे. मग सांगते त्यांना सायकल घेऊन देते. मग वडील येतात संध्याकाळी. मग आई सांगते पाहू आपला मुलगा शाळेत पहिला आला. मग बापालाही बरं वाटतं, तर हो का बरं बरं छान झालं छान झालं. बाप किलोभर पेढे आणतो, वाटतो. सगळं झाल्यावर आई म्हणते अहो आपण त्याला म्हटलं होतं ना वर्गात पहिला आला तर सायकल घेऊन देऊ म्हणून, आता त्याला सायकल घेऊन द्या बरं.
मग बाप म्हणतो, अगं कशाला आत्तापासून त्याला सायकल, हे तुझ्या असल्या लाडानं पोरगं बिघडतं, नंतर पुन्हा वाढत राहतं, काहीतरी कुठंतरी सायकलवरून पडल, काहीतरी लागल, हात मोडल, कशा करता या वयामध्ये थोडा मोठा होऊ दे ना, घेऊनच द्यायची सायकल आपल्याला, त्याला गाडी घेऊन द्यायची. काही काही पोरांना लग्न झाल्यावरही बापच घेऊन देत असतात, घेऊनच द्यायची त्याला सायकल. आतापासून कशाला, तुझ्या लाडानं पोरगं शेफारतं, तुझ्या लाडानं बिघडतं, आतापासून कशाला त्याला सायकल घेऊन द्यायची, उगे काहीतरी काढते तू. मग ती आई पण चिडते आणि ती म्हणते, अप्पा आपण त्याला शब्द दिला पहिला आल्यावर सायकल घेऊन देऊ म्हणून. मग तो म्हणतो, अगं नको, कशाला पैसे खर्च, आता पैसेही नाहीत माझ्याकडे आणि पोरं बिघडतात असल्या लाडाने. मग ती बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, माहिती आहे फार शहाणे आहेत, मी सांगते ना घेऊन द्या, घेऊन द्या. आता पोराला काय म्हणाली, शहाणा आहे, आणि नवऱ्याला काय म्हणाली, शहाणा आहे. दोन्ही शहाणा शब्दाचा अर्थ एकच असेल का? नाही का? कसला अनुभव असल्यासारखे बोलता, नाही म्हणता, मला आश्चर्यच वाटतं. म्हणजे मुलाला जेव्हा ती शहाणा म्हणते तेव्हा त्याचा अर्थ असतो हुशार, आणि नवऱ्याला जेव्हा शहाणे आहात म्हणते त्यावेळेला शहाणा शब्दाचा अर्थ असतो, बोला बोला, येऊ द्या, मनातलं येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, त्या शहाणा शब्दाचा अर्थ असतो मूर्ख. बस एकच शब्द वापरला जातो, पण वाक्याच्या अनुषंगानं आणि भावनेच्या अनुषंगानं शब्दाचे अर्थ वेगळे ग्रहण करावे लागत असतात. तुकोबाराय गोमट शब्द वापरतात, पण गोमट करा म्हणजे काय करा याची व्याख्या नाही ना. मग शब्दाचा अर्थ जेव्हा करावा लागतो तेव्हा तो कसा करावा याचं काही शास्त्र आहे. आता हे तत्वज्ञान सांगून रात्रीच्या वेळेला तुम्हाला झोप लावण्याची जबाबदारी मी घेतलेलीच नाही, पण शब्दाचा अर्थ करताना कसा करावा याचं जे शास्त्र आहे, जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये पहिल्याच अध्यायात आपल्याला चारीच्या चारी पादामध्ये या शब्दाच्या अर्थाची मीमांसा करून दिली. स्पष्टपणाने उल्लेख नसले तरी आचार्यांनी शब्दाचे अर्थ जसे केलेले आहेत त्याच्यावरून चिंतन करून हे अर्थ काढावे लागतात. मी धावतं सांगतो, धावतं सांगतो. आचार्यांनी आपल्याला असं शिकवलं की स्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करताना शब्द बघा, ऐका. अस्पष्ट ज्ञापक श्रुतीचा अर्थ करत असताना शब्द बघा आणि प्रकरण बघा, आणि संदिग्ध श्रुतीचा अर्थ करताना शब्द बघा, प्रकरण बघा आणि मागचे पुढचे संदर्भ बघा आणि मग शब्दाचा अर्थ करा. आता हे शास्त्रीय झालं. मी तुकोबारांच्या शब्दाच्या आधारानं आपल्याला प्रमाण देऊन बोलतो. ज्या वेळेला स्पष्ट अपेक्षा असते ना त्यावेळेला शब्दाचे अर्थ करत बसू नका, शब्दाचे वेगवेगळे अर्थ करू नका, शब्दाचा सरळ शब्द पहा त्याचा अर्थ करा. उदाहरण सांगतो. तुकोबारांनी देवाजवळ मागणी केली, सगळ्यांना माहिती आहे, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. याच्यामध्ये तुकाराम महाराजांना काय मागायचंय याची चिकित्सा करू नका, तुझा विसर होऊ नये एवढंच मागायचंय, सरळ अर्थ आहे. काही वेळेला त्याच्यामध्ये अस्पष्टता असते, हे का ते कळत नाही, मग त्याच्याकरता मात्र नुसता शब्द बघून चालत नाही, त्याच्याकरता प्रकरण बघावं लागतं. मी तुकोबारायांचं प्रमाण देतो. नाटाचे अभंग बघा, प्रमाण म्हणत नाही, आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्व ज्ञाने बहुदिन उणे रंकावणे. हे तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये बोलतात. बरोबर आहे. तुझं कळेल ते करी, तारीसी तारी नाही तर मारी, तारणन मारणं नेमकं देवानी काय करावं कुणाला माहिती काय करावं. जवळ धरायचं तर जवळ धर, नाही तर दूर लोट, म्हणजे काय कुणाला माहिती काय करावं. संसारामध्ये घालायचं तर घाल, नाही तर नको घालू, अरे म्हणजे काय करावं देवाने सांगता येत नाही. मग ह्याच्याकरता काय करा, याच्याकरता शब्द बघू नका, शब्दाबरोबर प्रकरण कोणतं चालू आहे ते बघा. शरण आलो नेणतेपणे, भाव आणि भक्ती, शरणागतीचं प्रकरण चालू आहे आणि शरणागताला निवडण्याचा अधिकार नसतो, म्हणून देव करेल ते खरं असं म्हणून गप्प बसावं लागतं. हा शब्दाचा अर्थ प्रकरणानुसार करणं झालं. ऐका. आणि काही वेळेला संदिग्ध जेव्हा मागणी असते तेव्हा शब्द बघा, प्रकरण बघा आणि मागचा पुढचा संदर्भ बघा. तुकोबारायांचं जे मागणं आहे गोमटे ते करा, हे संदिग्ध आहे, कारण व्यक्तिगणित गोमट्याचे अर्थ बदलत चाललाय.
काळानुसार गोमट्याचा अर्थ बदलत चालला, देशानुसार गोमटेपणाचा अर्थ बदलत चालला. संदिग्धता आली ना, मग शब्द बघा, प्रकरण बघा आणि मागचे पुढचे संदर्भ बघा. कारण काय असतं, शब्दाचा अर्थ करताना बऱ्याच वेळेला, मी आता हे जरा शास्त्रीय भाषा उदाहरण सांगतो मी आपल्याला, पण शब्दाचा अर्थ करताना बऱ्याच वेळेला वाक्यामध्ये एखाद्या शब्दाची अनुपस्थिती जरी असली तरी त्या शब्दाची उपस्थिती गृहीत धरून वाक्याचा अर्थ करावा लागतो, तर अर्थ लागतो. आता हे कळायला अवघड गेलं असं मला माहिती आहे, पण पुन्हा एकदा सांगतो. एखाद्या वाक्याचा अर्थ करताना ऐका, त्या वाक्यामध्ये उपस्थित नसलेला शब्द त्या वाक्यामध्ये गृहीत धरावा लागतो, तेव्हा त्या वाक्याचा अर्थ होतो. आता जाऊ द्या, अजूनही कळलं नाही, मला माहिती आहे. उदाहरण सांगतो. एका माणसाला रस्त्यावरून जाताना भूक लागली. चांगला शिकला सवरलेला माणूस, खिशात पैसे होते. रस्त्यावरून जाताना भूकेची जाणीव झाली म्हणून एका हॉटेलमध्ये शिरला. झालं, हॉटेलमध्ये गेला, तिथं त्या खुर्चीवर तिथं बसला. त्याला जे काही मागायचं होतं, मागवायचं होतं ते सगळं मागवलं, खाल्लं. आता खाऊन झाल्यावर हॉटेलमध्ये काय करावं लागतं? काही नाही, पैसे द्यायचे, निघून जायचं. काय असतं त्याच्यामध्ये? खाणं झालं, पाणी पिणं झालं सगळं, आता पैसे द्यायचे, निघायचं. तर तो मनुष्य चांगला शिकला सवरलेला पैसे देण्याकरता उठला आणि उठता उठता त्याने काय केलं, ज्या ताटामध्ये तो जेवला होता त्या ताटातले 2 चमचे घेतले आणि खिशात ठेवले. चमचे खिशात ठेवले, चमचे. त्याचं दुर्दैव असं आडवं आलं की नेमकं हॉटेलच्या मालकाने ते बघितलं. काही काही लोकांना सवय असते त्याला, म्हणजे ते चोरी करतात असं नाही, ते चोरी करतात असं नाही, लोकांची सवय असते. काय असतं, ते जिथं जातात तिथलं स्मरण म्हणून काहीतरी घेऊन येतात. चोरी नाही, चोरी म्हणून आहे, म्हणून आहे चोरी, म्हणून ते जिथं जातात तिथलं स्मरण म्हणून काहीतरी घेऊन येतात. महाराज, तुम्ही एवढा मोठा सुवर्ण महोत्सवाचा सप्ताह केला, आम्ही आलो होतो ना सप्त्याला, कसं काय? हा काय टाळ? स्मरण स्मरण स्मरण, चोरी नाही, स्मरण. याला चोरी म्हणायचं नाही, याला म्हणायचं स्मरण. एवढा मोठा सप्ताह केला, आम्हाला काही आठवण नको का त्याची? याला म्हणायचं स्मरण. एक गृहस्थ मला म्हणाले, महाराज आम्ही तुमच्या कीर्तनाला आलो होतो. मी म्हटलं कसं काय? तर म्हणाले, हे काय तुमची चप्पल माझ्या पायात. स्मरण स्मरण स्मरण. चोरी 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 म्हणायचं, चोरी वेगळी, स्मरण वेगळं, नाही का? त्यांनी 2 चमचे खिशात, सवय असते हो, ते 2 चमचे खिशात ठेवले आणि मालकाने नेमकं बघितलं. मालक त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, अहो चांगल्या कपड्यातले आहात, शिकले सवरलेले दिसता आणि लाज वाटत नाही आमच्या हॉटेलमधले चमचे चोरता? तो म्हणला, चोरले नाही. मग तुमच्या डोळ्या देखत घेतले. चोरीची व्याख्या वेगळी आहे ना. आता मला माहिती नाही, इंडियन पिनल कोड IPC है ना, कोणी वकील असले तर सांगत चला नाना, सांगत चला. चोरीची व्याख्या आपल्या कायद्यात काय? मालकाच्या माघारी, मालकाच्या परवानगीशिवाय मालकाच्या मालकीची वस्तू परस्पर उचलून नेणे, याला चोरी म्हणतात. मी वकील नाही, पण कीर्तना करता बघावं लागतं सगळं. तर असं आहे. तो म्हणाला, मी चोरले नाहीत तुमचे चमचे, तुमच्या डोळ्या देखत खिशात ठेवले. तो म्हणाला, डोळ्या देखत ठेवले पण कशा करता? आम्हाला नित्य लागणारी वस्तू आहे ना, नित्य आमच्या नित्य लागणारी वस्तू आहे ती. सारखी 2 क्षेत्रामध्ये चमच्यांना फार महत्व. एक हॉटेल, मी काहीच बोलत नाही, चमच्यांना. तो हॉटेलचा मालक म्हणला, अरे आमच्या हॉटेलमधले चमचे कसे काय घेऊन जाता तुम्ही? आम्हाला नित्य लागणारी वस्तू. आता तुम्ही इथून गेलात की आम्ही न धुता दुसऱ्या गिऱ्हाईकाला देतो आणि तुम्ही घेऊन जाता म्हणजे काय? असे कसे आमचे चमचे तुम्ही घेऊन जाता? तो म्हणला, घेतले म्हणून एवढं रागवायला? अरे पण घेता कशा करता? आम्हाला नित्य लागणारी. असे येणारा प्रत्येक मनुष्य चमचे घेऊन गेला तर आमचं हॉटेल दिवाळखोरीत निघल. असं कसं करता? कशा करता आमचे 2 चमचे तुम्ही खिशात ठेवले? कशा करता घेतले चमचे? मालक रागावला आणि रागावल्यावर त्यांनी सांगितलं, पा माझ्यावर रागवू नका. रागवू नका, पण चमचे घेतले कशा करता? तो म्हणला, मला विचारायचं कारण नाही, डॉक्टरला विचार. तर डॉक्टरचा काय संबंध आहे? अरे तुम्ही आलात, जेवलात, आमचे जाताना पैसे देऊन जायच्या ऐवजी 2 चमचे घेतले निघालात, डॉक्टरचा काय संबंध?
त्यांनी खिशातून बाटली काढली, त्या बाटलीवर डॉक्टरनी लिहिलं होतं जेवणानंतर 2 चमचे घेणे. जेवणानंतर 2 चमचे घेणे. काय घेणे? कुठं लिहिलंय? कुठं लिहिलंय? वाक्यामध्ये एखाद्या शब्दाची अनुपस्थिती असली तरी वाक्याचा काल परत्वे अर्थ लावत असताना, व्यक्ती परत्वे, देश परत्वे अर्थ लावत असताना अनुपस्थित असलेल्या शब्दाला जोपर्यंत तुम्ही गृहीत धरत नाही तोपर्यंत वाक्याचा अर्थ चांगला लागत नाही. विठ्ठला विठ्ठल. सांगतो मी, तुकोबाराय जेव्हा गोमट करा म्हणतात तेव्हा गोमट्याचा अर्थ काय? शब्दावरून बघा, प्रकरणावरून बघा आणि मागच्या पुढच्या संदर्भावरून बघा. मी सरळ अर्थ लावत जातो खालून वर. तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठी पायासी. गाठी सुटणं याचा अर्थ आहे ज्ञान. गाठी सुटणं म्हणजे चिदचित ग्रंथीचा भेद होणं. मला त्याचा विस्तार करायचा नाही, पण भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे वगैरे वगैरे आपल्याला प्रमाण उपनिषदाची वगैरे देता येतात. गाठ सुटणं याचा अर्थ ज्ञान होणं. गाठ सुटणं याचा अर्थ आम्हाला आमचं अज्ञान निवृत्त होणं. बस. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. गाठ सुटणं याचा अर्थ अज्ञान निवृत्त होणं, ज्ञान होणं असा त्याचा अर्थ आहे. मग तुका म्हणे सोडिल्या गाठी, आमची गाठ सुटली म्हणजे आम्हाला ज्ञान झालं, आम्ही गाठी सोडवून घेतल्या, तरी दिली मिठी पायाशी कशा करता? एकदा गाठ सुटल्यानंतर पायाला मिठी देण्याचं कारण काय? तुकोबाराय त्याच्यातून आपल्याला हे सूचित करतात, जरी आमच्या अज्ञानाच्या गाठी सुटलेल्या असल्या तरी संतांच्या पायाला मिठी मारावी लागते. कारण ज्ञानानंतर प्राप्त होणाऱ्या भक्तीची अपेक्षा जर असेल तर ज्ञानानंतर येणारी जी भक्ती, ज्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती म्हणतात, त्या प्रेमलक्षणा भक्तीची प्राप्ती होणं याला गोमट होणं असं म्हणतात. सरळ अर्थ सांगतो. किती सांगू? सरळ बघा. आपण वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे. आम्हाला जे सांगायचं होतं ते सगळं सांगून झालंय. आता सांगण्यासारखं आमच्या जीवनामध्ये काही उरलेलं नाही. असा अंतःकरणाचा प्रामाणिकपणा प्राप्त होणं याला म्हणतात गोमट होणं. तुकोबाराय म्हणतात की गोमट व्हायचंय, मग त्याच्याकरता गोमट शब्दाचा अर्थ जर लक्षात घ्यायचा असेल तर त्याच्याकरता ज्याच्याकडे गोमटेपणाची अपेक्षा केली त्याला दिलेली विशेषणं काय आहेत हे बघितली पाहिजे. कारण मी आपल्याला साधं सांगतो, एखादा मनुष्य मंदिरामध्येच गेला, दारामध्ये भिकारी बसलेले असतात. मग मंदिरामध्ये एखादा श्रीमंत मनुष्य आला की भिकाऱ्याला कशाची अपेक्षा असते? पैशाची अपेक्षा असते. मग एखादा श्रीमंत मनुष्य त्याच्या ताटलीमध्ये एक काहीतरी 100 रुपयाची नोट टाकल्यानंतर कधी नव्हे ते 100 रुपये मिळाले म्हणलं की तो भिकारी त्या श्रीमंत माणसाला म्हणतो, ओ हो हो, आपण कर्णाचे अवतार आहात. किती रुपयात कर्ण मिळाला? 100 रुपयात. 100 रुपये त्यांनी दिले तर तो म्हणतो, ओ हो हो हो, आपण कर्णाचे अवतार आहात. पैसा असेल, श्रीमंत असेल, दान करणारा असेल तर कर्णाचा अवतार असं विशेषण. पण एखादा रोगी जर डॉक्टरकडे गेला, वैद्याकडे गेला आणि वैद्याने त्याला औषध दिलं आणि 15च मिनिटात त्याला बरं वाटलं तर तो रोगी वैद्याला म्हणत नाही, ओ हो हो, आपण कर्णाचे अवतार म्हणत नाही. तो म्हणतो, आपण तर धन्वंतरीचे अवतार आहे ना. आपल्याला लाभ कशाचा होतो याच्यावरून विशेषण जर ठरवलं जात असेल तर तुकाराम महाराजांना गोमट कशाला म्हणायचं आहे याचा अर्थ करताना तुकोबारायांनी ज्या संतांकडे गोमटेपणाची अपेक्षा केली त्या संतांना तुकोबारायांनी कोणती विशेषणं दिली? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आता तुम्ही
तुम्ही विशेषण काय दिली? कृपावंत, साधू, संत, जीवलग, 4 विशेषणं दिली आहेत. याचा विस्तार केला तर काकडा करूनच खाली बसायचं, रात्र जाईल सगळी. जुन्या काळामध्ये असं होतं की नाही की कीर्तनकार तुकोबारांच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये कीर्तनकार एकादशीला रात्री कंबर बांधून कीर्तनाला उभा राहिला की जुन्या काळामध्ये काकडा करूनच खाली बसायचा, रात्रभर कीर्तन चालायचं. काकडा, कारण जुन्या काळच्या कीर्तनकारांना काकडा येत होता म्हणून ते काकडा करूनच खाली बसायचे. आता तसं झालं नाही ना. तर हे जी विशेषणं दिली ती कशा करता दिली? कृपावंत. आता तुम्ही दयावंत असं का नाही म्हटलं तुकोबारांनी? काय बिघडलं असतं? आता तुम्ही दयावंत, साधू, संत. दयावंत नाही म्हणलं, कृपावंत. कारण दया वेगळी असते, कृपा वेगळी असते. आता याचा काय विस्तार करू मी एका वाक्यामध्ये सांगतो. आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूलतेची निवृत्ती ज्या वेळेला होते तेव्हा ती दया असते, आणि आपल्या जीवनामध्ये अनुकूलतेची प्राप्ती करून दिली जाते त्यावेळेला ती कृपा असते. अनुकूलाच्या प्राप्तीला कृपा म्हणतात आणि प्रतिकूलाच्या निवृत्तीला दया म्हणतात. असं आहे. भगवंतानी अंबरीशावर केली ती कृपा आहे आणि दुर्वासांना दाखवली ती दया आहे. आता लक्षात घ्या, कृपा वेगळी, दया वेगळी. तुकोबाराय संतांना प्रार्थना करतात, आमच्या जीवनामध्ये अनुकूलता प्रदान करा. आता तुम्ही कृपावंत, साधू, साधू वेगळा, संत वेगळा. साधू संत एकच म्हणतो आपण, पण साधू वेगळे असतात, संत वेगळे असतात. अर्थ सांगत वेळ घेत नाही, पण या सगळ्या अर्थाला अनुसरून तुकोबाराय म्हणतात साधुत्व हे सामर्थ्याचा अर्थ घेऊन प्रकट होतं आणि संतत्व हे नेहमी सत्तेचा अर्थ घेऊन व्यक्त होत असतं. संत म्हणलं की सत्ता आणि साधू म्हणलं की सामर्थ्य. तुकोबाराय म्हणतात तुम्ही साधू आहात म्हणून आम्हाला सामर्थ्य प्रदान करा. सामर्थ्य प्राप्त करून घेणं हेच गोमटेपण आहे. तुम्ही संत आहात म्हणजे तुम्ही सत्तावान आहात, आम्हाला सत्ता द्या, याच्यातच आम्हाला गोमट वाटतं आहे. या सगळ्या अर्थाच्या अनुषंगानं गोमट या शब्दाचा अर्थ करावा लागेल. पण याही पेक्षा तुकोबाराय या अभंगामध्ये गोमट या शब्दाचा स्पष्ट अर्थ करत नाहीत. का करत नाहीत? आणि तरी गोमट म्हणजे काय याचा अर्थ जर करायचा असेल तर तुकोबारायने ज्याचा अर्थ केला नाही तो अर्थ का केला नाही याचा अर्थ लक्षात घ्यावा लागेल. आता हे कळलं का नाही मला माहित नाही. तुकोबारायने गोमट्याचा अर्थ का केला नाही याचा अर्थ काय हे जर लक्षात घ्यायचं असेल तर गोमट म्हणजे नेमकं तुकोबारायांना काय अभिप्रेत आहे आणि गोमट्याचा अर्थ तुकोबारायांनी का केला नाही याचा थोडासा विचार एका दृष्टांतानं आपल्या समोर ठेवतो. एकदा भजन करू, थोडासा अर्थ सांगतो, सेवा संपवतो. विठोबा
कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुमासी. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये संतांच्या चरणाजवळ एक विशेष मागणं मागतात. त्या मागणीचा थोडासा विचार आपण करतो आहोत. हे मागणं मागताना तुकोबारायांनी संतांकडेच का मागितलं आणि त्याचा वाचक आता शब्द का वापरला याचा थोडासा विस्तार आपण केला. आणि जे मागणं गोमटे या शब्दातून मागितलं त्या गोमटेपणाचा नेमका अर्थ काय याचाही थोडासा विचार आपण करून आलो. मला फक्त एकच भूमिका 10 मिनिटात आपल्यासमोर ठेवून थांबायचं आहे. गोमट करा तुकोबारायांनी त्याचा अर्थ काही निश्चय आपण हा अर्थ संगतीनं लावला. मागचे पुढचे संदर्भ बघा, वाक्याचा अर्थ लावा, ही संगती झाली. पण तुकोबारायांनी प्रत्यक्षत्वानं या अभंगामध्ये कुठेही व्याख्या म्हणून गोमटे शब्दाचा अर्थ काहीच केला नाही. काही व्याख्या तुकोबारायांनी केली नाही. गोमटे ते करा माझे. अरे पण गोमट करा म्हणजे काय करा त्याचा अर्थ तुकोबारायांनी केला नाही. त्याचं कारण सांगतो. संतांसमोर उभं राहिल्यानंतर जेव्हा आपण एखादी अपेक्षा व्यक्त करतो त्याच्यामध्ये गोमट करा असं म्हणतो तेव्हा आपण कधीही संतांसमोर उभं राहून गोमटेपणाचा अर्थ सांगायचा नसतो. का नसतो? कारण तुकोबारायांचा संतांवर इतका विश्वास आहे की गोमट करा म्हणल्यानंतर गोमटेपणाचा अर्थ सांगता येत नाही. कारण संत जे करतील त्याला तुकोबाराय गोमट म्हणतात. म्हणून गोमट म्हणजे काय हे आपण सांगायचं नाही. त्याचं कारण सांगतो. आपण आपल्याला जेवढे ओळखतो ना त्याच्यापेक्षा लाख पटीनं जास्त संत तुम्हाला आम्हाला ओळखत असतात. आमचं कल्याण कशात आहे हे आम्हाला तेवढं कळत नाही जेवढं तुकोबारायांना आमचं कल्याण कशात आहे हे कळतं. आमच्या कल्याणाच्या भूमिका नेमक्या काय असाव्यात हे आम्हाला तेवढं ठरवता येत नाही जेवढं ज्ञानोबारायांनी आम्हाला ठरवून दिलंय की आमच्या कल्याणाच्या भूमिका काय आहे. संतांकडे जाऊन गोमटेपणाची अपेक्षा व्यक्त करणं याचा अर्थ म्हणजे सरळ सांगायचं झालं तर संतांसमोर उभं राहिल्यानंतर माणसाने आपली अक्कल पाजळू नये हा त्याचा सरळ अर्थ आहे. आपण अर्थ करायचे नाहीत, त्यांना करू द्या अर्थ. गोमट म्हणजे काय? आम्ही म्हणू एवढंच गोमट करा, आम्ही म्हणू तुम्ही आमचं कल्याण करा. पण कल्याण म्हणजे काय ते तुम्ही बघा, ते तुम्ही ठरवा. तुम्ही जे कराल ते आमचं कल्याण आहे. कल्याण करा, अमुक दृष्टीनं आमचं कल्याण करा असं आम्ही म्हणणार नाही. तुम्ही जे कराल त्याच्यात आमचं कल्याण आहे. हा तुकोबारायांचा संत चरणावर विश्वास आहे. कारण संत महात्मे आपण ज्या कल्याणाच्या कल्पना मांडतो त्याच्या कैक पटीनं जास्त आपलं कल्याण करून देत असतात. या संताचे हे देणे कल्पतरुहुनी दुणे परिस अगाध जेणे चिंतामणी ठेंगणा. म्हणून ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायाच्या नमनामध्ये आपल्या सद्गुरूंना म्हटलं, जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररोहणावनी. ही ज्ञानोबारायांची भाषा. अकल्पनाख्य कल्पतरो. म्हणून ज्ञानोबारायांनी त्या संतांकडे प्रार्थना करताना कल्याणाच्या भूमिका मांडल्या नाहीत, पण संतांचं वर्णन करताना म्हटलं, चला कल्पतरूचे आरव चिंतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. एवढे गुण ज्यांच्यामध्ये आहेत ते आमचं कल्याण काय प्रापंचिक करतील का? विचार करा ना. आम्ही कल्याणाची आम्ही गोमट्याची व्याख्या करू नये तुकोबारायांनी केली नाही. याचं कारण आहे कारण आम्ही जर व्याख्या केली तर आम्हाला फार कमी मिळतं. कारण व्याख्या करणारी आपली बुद्धी फार मर्यादित आहे. पण त्यांच्या बुद्धीवर व्याख्येचा अर्थ सोपवला, शब्दाचा अर्थ सोपवला तर आपल्याला प्राप्त होणारा लाभ आपल्या अपेक्षेपेक्षा कैक पटीनं जास्त मिळतो. छोटासा दृष्टांत देईन आणि थांबतो. ऐका, आपल्याकडे काय आहे की ज्या त्या ऋतूमध्ये काही ती फळं येतात. आता सगळीच फळं सगळ्याच वेळेला मिळतात. पूर्वी कलिंगड फक्त उन्हाळ्यात मिळायचो, आता 12 महिने मिळतं. आंबा 12 महिने मिळतो. आता त्याचं काही कौतुक राहिलं नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये ज्या त्या ऋतूमध्ये जी फळं यायची, आता ते मॉल वगैरे त्या काळामध्ये नव्हते. मग हे काय करायचे की त्या ऋतूमधली फळं टोपल्यामध्ये घेऊन त्या बायका गल्लीमध्ये विकायला जायच्या. जांभळाच्या दिवसात जांभळं विकायच्या, पेरूच्या दिवसात पेरू, बोराच्या दिवसात बोर, चिकूच्या दिवसात चिकू, आंब्याच्या दिवसात आंबे
असं आवळ्याच्या दिवसात आवळे असं विकायचं. तर एक बाई बोराच्या दिवसामध्ये काही बोरं तिने आपल्या टोपलीमध्ये घेतली, चांगली जातीवंत बोरं तिला मिळाली म्हणून एका टोपलीमध्ये बोरं भरून घेतली आणि ते टोपलं घेऊन एका नेहमी जात होती त्या गल्लीमध्ये बोरं विकायला म्हणून गेली. एका घरामध्ये गेली, परिचय होता, ओळख होती, सारखेच त्या घरामध्ये जाणं येणं, फळं विकायला जाणं, परिचय झालेला, दूध विकणं, फळं विकणं, परिचय झालेला. त्या घरामध्ये गेली. गेल्यानंतर त्या घरातल्या बाईने तिला स्वागत करून, ये ग ये, फार दिवस झाले, बस बस, भर दुपारी आलीस, पाणी वगैरे प्यायली, सगळं झालं. काय आणलं आज? मग तिने सांगितलं, बघा ना तुमच्याकरता बोरं आणली. टोपल्यावरचं फडकं काढलं, बघा किती छान बोरं आहेत, चांगली आंबट गोड बोरं आहेत तुमच्याकरता म्हणून. बरं घेते, बस बस. मग त्या घरातल्या बाईने तिला पाणी दिलं, सगळं झालं. बोलणं, काय ग मुलीचं लग्न झालं का, जावई बरेत का, मुलगा नोकरीला लागला का, नवरा बरा आहे का, आता दारू पिणं सोडलं का, काय जे विचारायचं ते विचारलं तिने. सगळं विचारलं. विचारून झाल्यानंतर त्या दोघींच्या गप्पा चालू असताना त्या घरातलं एक लहान मूल 5-7 वर्षाचं खेळत तिथं आलं. आल्याबरोबर त्या बोरं विकणाऱ्या बाईने त्या मुलाकडे बघितलं आणि ती म्हणाली, अरे बाळू केवढा मोठा झाला, मी त्याला पाळण्यात बघितलं होतं लहान, किती दिवसांनी मी त्याला बघितलं, केवढा मोठा झाला, चालायला लागला, बोलायला लागला. मग ती घरातली बाई म्हणाली, बघ तू आलीच नाहीस मधल्या ते काही दिवसामध्ये, मध्ये आलं तर कळतं. मोठा झाला बाळू, मोठा झाला. त्या बोरं विकणाऱ्या बाईलाही आपुलकी वाटली, प्रेम वाटलं आणि तिने, ए बाळा हे बघ इकडे ये, तुझ्याकरता काय आणलं बघ म्हणून त्याला जवळ बोलवलं. त्या टोपल्यावरचं फडकं काढलं, ए बघ बोरं आणली, तुला आवडतात ना बोरं? पोरगं म्हणालं, हो ना मला आवडतात. मग ये हे बघ घे बोरं, तुला पाहिजे तेवढी बोरं घे. पोरगं हुशार पुढे जाईच ना. ती म्हणली, अरे ये. ती म्हणत, अरे ये बोरं घे, तुला पाहिजे तेवढी घे, तुझी आई तुला रागवणार नाही, मी काही बोराचे पैसे घेणार नाही तुझ्याकडून, तुझी आई रागवणार नाही, घे बोरं. मग ती आई सुद्धा, अरे बाळू घे ना बोरं, ती मावशी म्हणते ना बोरं घे म्हणून, घे की तुला पाहिजे तेवढी, मावशी रागवत नाही. पोरगं म्हणालं, नाही आई मला नको बोरं. अरे तुला आवडतात ना? आवडतात, पण मला नको. का नको? ती म्हणतो, मुलगा म्हणाला, हुशार, तो मुलगा म्हणाला, मी नाही टोपल्यात हात घालणार, तिला पाहिजे तर देऊ दे, नाहीतर राहू दे. आईला एवढं कौतुक वाटलं, काय पोरावर संस्कार आहेत, दुसऱ्याच्या टोपल्यामध्ये पोरगा हात घालत नाही. मग ती बाई म्हणाली, बरं ये मी देते तुला, ये. पोराला जवळ बोलवलं, मुठभर बोरं त्याच्या हातामध्ये कोंबली, झालं. बाई निघून गेली आणि गेल्यानंतर आईला कौतुक, पोराने दुसऱ्याच्या टोपल्यात हात घातला नाही. मग आईने पोराला जवळ घेतलं आणि सांगितलं, बाळू किती हुशार झालास रे, बोरं घे म्हणल्यानंतर, मावशीने घे म्हणल्यानंतर घेतली नाही बोरं, तिने दिली तेव्हा घेतली, दुसऱ्याच्या टोपल्यात हात घालू नये, बरं शहाणा आहेस तू, का नाही बोरं घेतली तू? पोरगं हुशार. पोरगं म्हणालं, आई मी जर माझ्या हाताने बोरं घेतली असती ना, माझ्या एवढ्या हातात 2च बोरं आली असती. माझ्या हातात 2च बोरं आली असती, पण तिने तिच्या हाताने बोरं दिली ना, मग माझ्या शर्टाचे खिशे भरले, चड्डीचे भरले आणि ओंजळी भरली. म्हणून आपल्या बुद्धीनं 2 बोरं घेऊ नये, तिला देऊ द्या. संतांना गोमट काय हे ठरवू द्या. आपल्या बुद्धीनं जर आम्ही गोमट म्हणजे काय हे ठरवलं तर 2च बोरं हातात येतात, लक्षात घ्या. त्यांना ठरवू द्या गोमट म्हणजे काय, मग त्यांनी ठरवावं. याच्याकरता तुकोबाराय गोमट म्हणजे काय याची कधीही आपल्याला व्याख्या करून देत नाहीत. कारण ज्ञानोबारायांनी ठरवावं आमचं गोमट कशात आहे, कारण त्यांनी जे गोमट केलेलं असतं ते आमच्या जन्मांतराच्या दुःखाचं निवारण करणारं असतं. म्हणून संतांसमोर उभं राहिल्यानंतर कधी गोमटेपणाची व्याख्या करू नये. फक्त संतांना एवढीच प्रार्थना करावी, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. तुकोबारायांनी अशा पद्धतीचं मागणं संतांच्या चरणाजवळ मागितलं. त्या मागणीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही संतांच्या चरणाजवळ फक्त एवढंच म्हणावं, आमचं गोमट करा. गोमट म्हणजे काय याच्या व्याख्या करत बसण्याच्या भानगडीत पडू नका. परिच्छिन्नता हाताला लागेल. व्यापकत्व प्राप्त व्हायचं असेल तर संत ते प्राप्त करून देत असतात. या नियमाप्रमाणे संतांकडे, देवाकडे एवढीच प्रार्थना करावी, आमचं भलं करा, आमचं कल्याण करा, आम्हाला सद्बुद्धी द्या, एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणी आपण करावी. आणि अशी प्रार्थना करता यावी याच्याकरता एकच उपाय आपल्या हातात आहे, ते म्हणजे नित्य नियमानं ज्ञानेश्वरीन गाथा वाचला पाहिजे. याच्याशिवाय ही बुद्धी होत नाही. नित्य नियमानं वाचला पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो, सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवतो, हात जोडून विनंती करतो, थोडा वेळ ज्ञानेश्वरी करता देत जा,
थोडा वेळ गाथ्याकरता देत जा. मी म्हणत नाही की तासन तास वाचा, मी तर असं सांगतो की माणसाच्या जीवनाच्या धन्यतेकरता दिवसातली फक्त 15 मिनटं द्या, 15 मिनटं द्या. 5 मिनटं ज्ञानेश्वरी, 5 मिनटं गाथा आणि 5 मिनटं घरामध्ये सगळ्यांनी बसून केलेलं रामकृष्ण हरीचं भजन. याच्या पलीकडे माणसाच्या जीवनाच्या धन्यतेला काही लागत नाही, काही लागत नाही. 5 मिनटं वाचा, 5च ओव्या वाचा, 2च अभंग तुकोबारायांचे वाचा. मी आपल्याला खात्रीनं सांगतो, आपल्या जीवनाच्या धन्यतेचा याच्यापेक्षा वेगळा मार्ग पृथ्वीच्या पाठीवर उपलब्ध नाही, हे लक्षात घ्या. आपल्या जीवनाचं कल्याण होईल, आपल्या जीवनाची धन्यता होईल तर ती तुकोबारायांच्या शब्दानंच होईल, ती ज्ञानोबारायांच्या अक्षरानंच होईल, ती चोखोबारायांच्या गोरोबा काकांच्या कृपेनंच होईल. दुसरा कोणताही मार्ग या पृथ्वीच्या पाठीवर सध्या काळामध्ये उपलब्ध नाही, याच्यावर विश्वास ठेवा. मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे तुम्हाला, बॉन्ड पेपरवर. आपलं कल्याण होईल तर ज्ञानेश्वरी गाथ्या, नाही झालं तर मला फाशी द्या, मी लिहून देतो तुम्हाला, लिहून देतो. अरे मोठ्या मोठ्यांचं कल्याण झालं महाराज. ज्ञानेश्वरी गाथ्यानं मामासाहेब दांडेकर संत पदवीला प्राप्त झाले. आपल्याला ताजं उदाहरण आहे अलीकडच्या काळात. मोठी मोठी लोक आहेत संत पदवीला प्राप्त झाल्याची उदाहरणं आहेत ही. फक्त ज्ञानेश्वरी गाथा एवढं आपल्या जीवनामध्ये नित्य वाचा, थोडा वेळ वाचा, थोडा वेळ द्या, जास्त म्हणतच नाही. तुम्ही कामामध्ये असता, कामं आहेत पुष्कळ, सकाळी नाही जमलं दुपारी वाचा, दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा, संध्याकाळी नाही जमलं रात्री वाचा, जेवण झाल्यावर वाचा, अंथरुणावर बसून वाचा, आडवं पडून वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा. तुमच्या पाया पडतो महाराज, ज्ञानेश्वरी वाचा, हो गाथा वाचा. दुसरं काही कारण नाही बरं आपल्या धन्यतेचं. पाया पडून सांगतोय मी तुम्हाला, पाया पडून सांगतो. ज्ञानोबाराय तुकोबाराय जर महाराष्ट्रात आले नसते, झाले नसते ना, माणूस म्हणून घ्यायची लायकी राहिली नसती आपली. कुठं जनावर म्हणून जन्माला आलो असतो आपलं आपल्याला कळणार. त्यांचं वाङ्मय हे आपल्या कल्याणाकरता आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सगळ्यांच्या चरणावर पुन्हा पुन्हा डोकं ठेवून विनंती करतो, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, थोडा वेळ वाचा, जेवढा वेळ जमेल तेवढं वाचा. अहो महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि तुकोबारायांचे अभंग वाचायचे नाहीत, याच्यापेक्षा जन्माला आलासच कशाला तू? कशाला जन्माला आला तू? महाराष्ट्रात नाही, त्यांनी जगातच जन्माला यायला नको होतं जर त्याला ज्ञानेश्वरी नको आणि गाथा नको तर. असं करू नका. लवकरात लवकर ज्ञानेश्वरीकडे गाथ्याकडे प्रवृत्त व्हा, अशी सगळ्यांना प्रार्थना करतो. या महोत्सवामध्ये, या सुवर्ण महोत्सवाच्यासाठी आपण घेतलेल्या कष्टाला पुन्हा एकदा वंदन करतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात. आदरणीय प्रकाश महाराज कातकडे फार दिवसापासून माझ्या मागे होते. आता खरं म्हणजे त्यांना नाही म्हणणं आम्हाला जीवावरच येतं, पण काय करावं, इतका गुणी माणूस आहे, इतका गुणी आमचा साधक आहे ना वारकरी संप्रदायाचा. पण त्याने खूप आग्रहाने मला बोलवलं. पण मी आज तुम्हाला धन्यवाद देतो, आज धन्यवाद देतो, कारण तुम्ही आमंत्रण दिल्यामुळे या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ मला झाला. हे माझ्या जीवनामध्ये मला एक धन्यतेची गोष्ट वाटते. बाकी सगळी मंडळी आहेत, वादक तर काय बोलावेत, गायक तर काय बोलावेत, हे आपल्या सगळ्यांच्या संबंधानं बोलण्याला दुबळा आहे. झालेली ही सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, सगळ्या टाळकरी, वादक, विणेकरी सगळ्यांच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.